ಜಯಂತಿಯ ಅಂಗವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿಯ ವಿವಿಧ ಹನುಮಂತ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಪೂಜೆ, ಆರತಿ ಹಾಗೂ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಜರುಗಿದವು. ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದಲೇ ಭಕ್ತರ ಭಾರೀ ಸಮಾಗಮವಾಗಿದ್ದು ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಭಕ್ತಿಯ ವಾತಾವರಣದಿಂದ ತುಂಬಿಕೊಂಡಿದ್ದವು. ಈ ಪ್ರಯುಕ್ತ ಮಾರುತಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿರುವ ಪುರಾತನ ಮಾರುತಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಹನುಮ ಜಯಂತಿ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. ಬೆಳಗಾವಿಯ ಅತ್ಯಂತ ಹಳೆಯ ಹನುಮಂತ ದೇವಾಲಯವೆಂದು ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಹೊಂದಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು समृद्ध इतिहास ಹೊಂದಿದೆ. हा हनुमान जयंती उत्सव बेळगावमध्ये गेली 300 वर्ष तरी सातत्याने चालू आहे. बाईदार पुजारी बंधू हे सगळ्या भक्त मंडळी म्हणून गेले 300 वर्ष सातत्याने सुरू केलेलं आहे आणि आज सुरू आहे जोमाने. आज हनुमान जयंती निमित्त काय कार्यक्रम? आज हनुमान जयंती निमित्त कार्यक्रम सकाळी पहाटे अभिषेक झालेला आहे, त्यानंतर जन्मोत्सव कीर्तन झालेलं आहे आणि नंतर दुपारी हरी मंदिरचे भजन सुरू आहे. आज दुपारी 4 ते 9 वाजेपर्यंत रथोत्सव आहे आणि त्यानंतर महाआरती रात्री 10 वाजता महाआरती व तीर्थप्रसाद देण्यात येणार आहे. श्रीराम मारुती मंदिर, मारुती गल्ली हे एक जागृत मारुती मंदिर आहे. अनंत काळापासून इथं आहे. या मंदिराची भक्त मंडळी खूप आहेत. आज तर मारुती जन्म सकाळी 6 वाजता जन्म झाला. आपण जर त्यावेळी आला असता तर आपल्याला उपस्थित मान्यवरांची भक्त मंडळींची ओळख झाली असती. अतिशय उत्तम रीतीने मारुती जन्माचा कार्यक्रम होतो. सकाळी 6 वाजता होतो. त्यानंतर कीर्तन असतं आणि या कीर्तनाचा लाभ खूप भक्त मंडळी घेतात. माझी आपल्याला विनंती आहे की या माध्यमातून बेळगावातून केव्हाही उत्तम प्रतिसाद आहे. तथापि आता देश अतिशय कठीण परिस्थितीत जातो आहे, तेव्हा आपण सर्वांनी मिळून देश सुसंस्कृत व्हावा, संस्कृत व्हावा, जागृत व्हावा, पुढारलेला देश व्हावा हीच या निमित्ताने आपल्या माध्यमातून विनंती. थँक्यू. आता एक सांगा, हे मंदिर पुरातन काळातलं मंदिर आहे. गेल्या किती वर्षापासूनचं मंदिर आहे? किती वर्ष? 400-750 आमची 10वी पिढी. आत्ताची जी भक्त मंडळी आहे ती त्याची 10वी पिढी आहे. मी स्वतः या मंदिरामध्ये या कार्यक्रमासाठी गेली 25 वर्ष मी येतो आहे आणि प्रतिवर्ष हा उत्सव तितक्याच उत्साहात साजरा केला जातो आणि भक्त मंडळींचे प्रतिसाद खूप चांगला आहे. लोकांचा असा भरोसा आहे, विश्वास आहे की या मारुतीला जर प्रार्थना केली गेली तर आपली प्रार्थना मान्य केली जाते आणि म्हणूनच या मंदिराला भक्त मंडळी खूप आहेत. बेळगावमध्ये तरी मारुती मंदिर हे एक जागृत मारुती मंदिर असं ओळखलं जातं. कित्येक वर्ष व्यवस्थापन मंडळ आहे. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर लागू होते, भीमराव पोतदार होते, बडकते वकील होते. त्यानंतर याची धुरा आम्ही सर्व लोकांनी सांभाळलेली आहे आणि माझ्या दृष्टीने हे जे जागृत मंदिर आहे याला जनतेचा इतका छान प्रतिसाद आहे की आम्हाला असं वाटतंय की आमच्या हातून यावरही चांगली सेवा व्हावी अशी देवाकडे प्रार्थना. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಹನುಮ ಜಯಂತಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ರಥೋತ್ಸವ ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ವರ್ಷವೂ ಸಹ ಭಕ್ತರ ನೂರಾರು ಸಂಖ್ಯೆ ಹಾಜರಾತಿಯಿಂದ ಧ್ವಜಪಥ, ಭಜನೆ, ಪೂಜೆ ಹಾಗೂ ರಥೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನೆರವೇರಿದವು. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್, ಬೋಲ್ ಬಜರಂಗ್ ಬಲಿ ಕಿ ಜೈ ಎಂಬ ಘೋಷಣೆಗಳೊಂದಿಗೆ ಸಡಗರ ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿ ಹಬ್ಬ ಆಚರಿಸಲಾಯಿತು.